पृथ्वीराज पाटील फाउंडेशन संचलित कृष्णाई महिला मंचाच्या वतीने सौ विजयाताई पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून सांगली विधानसभा क्षेत्रातील आयोजित घरगुती गौरी गणपती सजावटीमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे. तुझं नाव काय? ओंकार उमेश सूर्यवंशी, राहणार सांगली. हे किती दिवस लागलं करायला? मला तरी साधारण 2.5 ते 3 महिने गेले. 2.5 ते 3 महिने. हां. कोण कोण केले? मी, माझे वडील आणि माझे 2-3 मित्र. म्हणजे 4-5 जणी मिळून केले? 4-5 जणांनी मिळून केलेलं. म्हणजे हे सगळं आता हे कशापासून बनवले? हे आता आपली पूर्ण जंगल थीम आहे, नॅचरल. ह्या ज्या आपल्या वडाच्या पारंब्या आहेत, आपण ते दगड, स्टोन, ओरिजिनल स्टोन्स वगैरे आणलेले आहेत. आतील झाडं जी आहेत ती सगळी लाईव्ह प्लांट्स आहेत, म्हणजे ओरिजिनल झाड आहेत, त्यात काही आर्टिफिशियल नाही आहे. म्हणजे हे परत तुम्हाला वापरता येतं, म्हणजे वाया जात नाही? वाया जाणार नाही. तुला यातून पर्यावरणाचा संदेश काय द्यायचा आहे? आपण पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा करू शकतो, यातून हा एक संदेश द्यायचा आपल्याला. आणि भरपुरात भरपूर झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा, हाही संदेश मला यातून द्यायचा आहे. बघा किती सुरेखतेनं डेकोरेशन केलेलं आहे. 4-5 जणांनी मिळून केलेलं आहे डेकोरेशन. माझं नाव उमेश वसंतराव सूर्यवंशी. हे किती दिवस लागले करायला? हे करायला सर्वसाधारण 20 ते 22 दिवस लागले. आणि माझ्या डोक्यात असं होतं की एक जंगल थीम आपण करावी, जेणेकरून जंगलामध्ये गणपती जसा राहतो किंवा प्राणी पक्षी कसे राहतात त्याचे आवाज असे. तर मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या, आम्ही ह्या पारंब्या ज्या आणल्या, त्या पारंब्या सगळ्या ओरिजिनल आहेत. सगळ्या पारंब्या ओरिजिनल आहेत. गणपतीच्या मागे जी झाडी केलेली आहे ती सुद्धा ओरिजिनल आहे सगळे. आणि त्यासाठी आम्ही तळं केलं खाली, दगडं जिथे लागतील तिथं दगडं गोळा केली. आणि ही सगळ्या वस्तू गोळा करण्यासाठी कमीत कमी 4 महिन्याच्या अगोदरपासून आम्ही त्याची तयारी करत होतो. आणि त्याला गणपती कुठल्या प्रकारचा बसवायचा ह्यासाठी आम्ही थोडंसं नेटवरून गणपती कसे असतात, मग असं मला निर्णय की गजमुख गणपती असावा जंगल थीमला, जेणेकरून आपले हत्ती वगैरे जसा असतो त्या पद्धतीचा गजमुख असावा गणपती. त्याकरता आम्ही कोल्हापूरला जाऊन बऱ्याच ठिकाणी कोल्हापुरामध्ये सर्वे करून त्याचा की आम्ही गणपती कुठल्या प्रकारचे आम्हाला पाहिजे असं त्यांना सांगितलं, तर त्यांनी स्वतः गणपती आम्ही सांगत त्याप्रमाणे त्यांनी करून दिला. त्याची बुकिंगसुद्धा आम्ही जवळजवळ 2 महिने अगोदर बुकिंग केलं होतं. हे सगळं डेकोरेशन करायला म्हणजे एकट्याने केलं का आणि कोण कोण केलं? नाही, माझा मुलगा आणि त्याची आई आहे आणि एक त्याचा मित्र होता, असं मिळून सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलंय. ह्यातनं तुम्हाला कसं नॅचरली सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात राहायला खूप आवडते. होय, ऑक्सिजनसाठी. त्यामुळं आम्ही सगळं हे ओरिजिनल आहे. त्यामुळं आपल्याला आता सुद्धा ऑक्सिजन लेवल चांगली मिळते. त्याचं पण एक डोक्यात ठेवून आम्ही केलेलं आहे. ह्यातनं संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला लोकांच्यापर्यंत? जितकं निसर्गरम्य आपण ठिकाणी वातावरणात आपण राहू, तितकं आपल्या हेल्थला चांगलं असते. त्याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. हां, वा, एक नंबर. झाडे लावा, झाडे जगवा हा मेन हेतू आहे. आणि त्यांनी गजमुख किती मस्त हत्ती असं गणपती बसवलेला आहे बघा, गजमुख. हे सगळं ओरिजिनल घेतल्यामुळं गणपती सुद्धा ओरिजिनल कसा असतो त्याच्यामुळं आम्ही गजमुख गणपती घेतलेला. बघा किती सुरेख केलेलं आहे डेकोरेशन. आणि ओरिजिनल झाडं वापरलेले आहेत, कारण काही वाया जात नाही. हाही अशी त्यांनी मागं असं कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, त्या वापरू शकतात परत. वेस्टेज काही जाऊ शकत नाही यांचं. पृथ्वीराज बाबांना जरा तुम्ही सपोर्ट करा आणि त्यांचं काम तुम्ही पुराच्या टायमाला बघितलेलं आहे. हो, नक्कीच. कारण त्यांचं काम हे फार चांगलं आहे. आणि मागच्या वेळी त्यांचा थोडक्यात चान्स चुकलेला आहे आणि चालू वेळी नक्की बदल सांगलीकरांना नक्की बदल हवा आहे. त्याकरता आम्ही पृथ्वीराज बाबांनाच, आणि लोकसभेला हा बदल झालेलाच आहे, तसा विधानसभेला या बदल नक्की होणार. थँक्यू, धन्यवाद. चला येऊ. नाव काय?
माझं नाव धनाजी मता दळवी, राहणार सराफकट्टा, पेडपाक सांगली. किती दिवस लागले डेकोरेशन करायला? डेकोरेशन करायला साधारण 2 महिने लागले. म्हणजे किती जणांनी केलं का एकट्यानेच केलंय? नाही, घरचीच फक्त 4 जण. 4 जण. आई, बहीण आणि माझी मिसेस. यातनं पर्यावरणाचा संदेश काय दिलाय? पर्यावरण संदेश म्हणजे सगळं डेकोरेशन जे आहे हां. ते पूर्ण पर्यावरणपूरक आहे. हे सगळं पुट्ट्यापासून आणि शाडूच्या मातीपासून बनलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती ही आपली लाल मातीपासून बनलेली आहे. लाल मातीपासून बनवलंय? हो. म्हणजे हे तुम्ही स्वतः बनवलंय? नाही नाही नाही, ते हे करतात. म्हणजे बनवून घेतलंय काय? हां गणपतीला हे करून चालत हां नाही. हां. चुकीचं काय झालं तर ते परत मोडायचं हे होतंय. होय होय. ते 5व्या दिवशी विसर्जन असते, त्यामुळे गर्दी जास्त असते आणि धक्काबुक्की होऊन गणपतीला पण म्हणजे म्हणजे धक्का लागतोय हां, किंवा हां. घाटावर पण प्रदूषण होतंय. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या लवकर हे होत विरघळत नाही, हां. म्हणजे तशाच राहतात. म्हणजे प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही लाल मातीची मूर्ती बनवलाय. आणि ही मूर्ती आहे ती घरच्या घरी विसर्जन असते आमचं. घरच्या घरीच करताय काय? मोठे कमळाचे तळे आहेत वर, हां. त्यामध्ये करतो विसर्जन. किती दिवस लागले तुम्हाला हे सगळं डेकोरेशन बनवायला? हे सगळं 6 महिने हे चालूच असते. खरेदी हे साहित्य गोळा करायचं 2 महिन्यापासून काम चालू असतं. हे सगळं मूर्ती म्हणजे असं विकत आणून घरात डेकोरेशन केलं काय? नाही, ते जुन्या होत्या, हां त्यांना फक्त व्यवस्थित जोडून त्यांना कपडे त्यांनी घरातली हे केली, हां ते तयार झाले. आणि हे आपल्या खेळण्यातल्या भावले. छान केलेलं आहे डेकोरेशन तुमचं. राम आहे तो आपल्या कपड्याच्या दुकानात बाहुले असतात, कपडे घातलेले शो डेकोरेशनला लावलेले डिस्प्लेला. त्याची सगळी पूर्ण बॉडी आहे आणि चेहरा तेवढा घरी शाडूच्या मातीने केलंय काय? यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक असं काय वापर 0% वापर आहे. हां हां. छान झालेलं आहे डेकोरेशन तुमचं. धन्यवाद. नमस्कार, मी पृथ्वीराज फाउंडेशन यांच्यातर्फे आले कृष्णाई मंच्या वतीनं सौ विजयाताई ही पृथ्वीराज पाटील यांच्या वतीनं. तुझं नाव काय? मी सौ पूजा रोहित जाधव, सांगलीवाडी. हे करायला किती दिवस लागले? आम्हाला 3 आठवडे तरी लागले. कोण कोण केले? मी, माझे मिस्टर, माझी नणंद आहे आणि आजी. आजी? पण हेल्प केली. आजीने बी हेल्प केली? कारण छोटी मोठी गोष्ट आताच्या पिढीला काहीच माहीत नाही आहे, पण आमच्या आजीला खूपच माहिती आहे. एक साधी गोष्ट, गरुड स्तंभ तिथे होता, तिथे आहे, ते सगळं आमच्या आजीने आम्हाला सांगितलं. आणि छोटी गोष्ट म्हणजे चौफळा, हे ते आत्ताच्या पिढीला एवढी माहिती नाही आहे, जी आजीने आम्हाला ते सांगितली. आणि तुळशी वृंदावन म्हटलं तरी आत्ता सध्या झालेलं आहे, त्यात आम्ही आता ॲड केलेलं आहे, जे आत्ताचं लेटेस्ट 2019ला झालेलं आहे. यातून पर्यावरणाचा संदेश काय देणार आहेस तू? पर्यावरण म्हणलं तर आम्ही असं म्हणजे वेस्टेज सगळं यूज केलेलं आहे. म्हणजे असं की पर्टिक्युलर म्हणजे असं घेऊन का प्लॅस्टिक ते असं काही यूज केलं नाही. पुठ्ठा ते आम्ही जो यूज करून टाकलेला आहे त्याच्यापासूनच आम्ही सगळं केलेलं आहे. आणि माती हे ते आपण परत रियूज करू शकतो. आणि पुठ्ठा पण आम्ही रियूज नंतर करू शकतो, किंवा हे जे वापरले गवत ते पण आम्ही यूज करू शकतो. टाकाऊपासून सगळं टिकाऊच आहे. म्हणजे हे सगळं टाकापासून टिकाऊ असं केलेलं आहे. अशी गोष्ट आहे की बघा किती तुळस सुंदर. पण आमची चांगलीच आहे, म्हणजे ती पण आम्ही यूज करू शकतो. व्यवस्थित टवटवीत राहिले. 3 दिवस झाला आम्ही त्याला पेरले. बघा हे किती छान केलेलं आहे डेकोरेशन, टाकापासून टिकाऊ. आणि मेन म्हणजे आजींनी जास्त मदत केलेली आहे. जास्त मदत खूप केली. म्हणजे पहिल्याच्या काळात काय काय आहे ते आत्ताच्या पिढीला माहीत नसते, ते सगळं आजीने सांगितलं. आताच कोरोनापासून त्या गेल्या नाही, त्यामुळे त्यांच्याकडे खूप माहिती मिळाली आम्हाला पंढरपूरची. आजींचं नाव काय आहे? आजरेकरांची मठात आम्ही माळ घातली, होय. म्हणून आजरेकरांचं मठाचं नाव दिलं. बघा आजीनी पहिल्याच्या काळातलं काय काय आहे ते सगळं आत्ताच्या पिढीला ज्यांना माहीत नाही ते माहिती करून दिलेले आहे. परत ही एकनाथांची नावं आहेत, त्यांना आजींनीच आम्हाला सुचवलं की प्रत्येक एक संत जेवढे आहेत तेवढी सगळ्यांची माहिती त्यांनी इथे लावा म्हणून. बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. सांगलवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा, पाऊल चालती पंढरीची वाट.
असं वाटतंय आपण पंढरपूर नगरीत गेलेलो आहे. हा हा रिंगण सोहळा गावाच्या बाहेर असतो म्हणून गावाच्या बाहेर दाखवलाय. बघा किती छान रिंगण सोहळा दाखवलेला आहे. वाकडी रिंगण होते म्हणून तीच रिंगण केली. किती सुरेख केलेलं आहे बघा. ऍक्च्युली विठ्ठलाला ते आम्ही ट्राय आमच्या करत होतो गौरी उभारायचं, यायच्या ते पण खाली. खाली आमच्या खूप डोक्याने म्हणजे चिकटपट्टी बघून गम जा. सगळं ट्राय केलं. शेवटी विठेवरती तो उभा राहिलाय. त्यामुळे 2 विट आहेत खाली, त्याच्यावरती आम्ही त्याला अटॅच केले. बघा म्हणजे विठ्ठल हा विठेवरच उभा राहणार. 2 विट खाली आहेत मग त्याला उभा केले.